गॅजेट लागू करा, सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करा, पण मी मात्र उपोषणावर आता ठाम याच्यासाठी नाही की मी आणलं होतं आकारात ही विषय, आता सरकार बी आणलं होतं जेरीस, परंतु शेवटी समाजाचा बी हट्ट इतका भयानक आहे माझ्या पुढं, तर मी काहीच करू शकत नाही दादा. की तुम्ही पाहिजेत, आरक्षण बी पाहिजे. तुम्ही असाल तर मराठा एकजूट राहणारे, राज्यातला एकजूट टिकणारे. तुम्ही नसाल तर मराठ्यांची एकजूट टिकणार नाही. मग हे असं मला हे करून त्यांनी रात्री इथं अख्खा मंडप रात्री 12-1 वाजता फुल्ल भरलेला होता आणि त्यांच्या सगळ्यांची साक्ष होती की तुम्ही पाहिजेत. मग मी लक्षात घेतलं, जर आता हे सलाईन लावणारच आहेत, मी इतके आदळआपट करून उपयोग नाही झाला माझा. रात्री काही इतका विरोध केला, मी घाण बोललो, काय उपयोग नाही झाला माझा. शेवटी ते म्हणले आम्हाला तुम्ही पाहिजेत, समाजाला बी पाहिजेत, समाजाला तुम्ही न्याय देऊ शकता. तुम्ही असला तर 4 महिने लेट भेटन आरक्षण, पण तुम्ही असल्यावर भेटन, तुम्ही नसलात तर भेटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही पाहिजे. त्यांनी सलाईन लावलीच. तर मग मी ह्या ठेप्यावर आलो की सलाईन लावून इथं पडून राहण्यात काहीच अर्थ नाही. मग ज्या सत्तेत जीव आहे, खुर्चीत जीव आहे सरकारचा, त्याच्यासाठी आपण तयारीला लागलं पाहिजे खुर्ची वाढण्यासाठी. आणि दुसरं की इथं पडून राहण्यात काहीच मजा नाही. आपण तयारी तरी करून घेऊ. मग सभा आहेत, कार्यक्रम आहेत, मतदारसंघ निवडणं आहे, कोणाला आणायचं आहे, कोणाला पाडायचं आहे, कोण मराठ्यांच्या विरोधात आमदार बोलत आहेत, कोण खासदार बोलत आहेत, कोणचा मंत्री बोलतोय, त्यांचाही बंदोबस्त लावणं गरजेचं आहे. म्हणून मग इथं पडून न राहता 1-2 दिवस उपचार घेऊन, 2-4 दिवस काय डॉक्टर म्हणतील ते उपचार घेऊन दुपारून मी हे 12 वाजायच्या आधी आमरण उपोषण मी स्थगित करणारे समाजाचा आग्रह खातर. मी सलाईन लावून नाही करू शकतो, मी करतो, पण मग मला समाजाने सांगायचं सलाईन आम्ही लावा म्हणणार नाहीत. बिना सलाईनचं मग मी 15 मरूच तर करायला तयार, पण सलाईन लावून करायला मी तयार नाही. ते खोटं बिगडी उपोषण मी नाही करू शकत. समाजाचं जर म्हणणं असेल तुम्ही सलाईन लावू नका, मी लगेच करायला तयार आहे, ते तसं सुरू ठेवायला तयार. पण सलाईन लावून म्हणणं असेल तर मी करायला सलाईन लावून तयार नाही. पाटील साहेब, प्रवीण दरेकर असं म्हणाले की मनोज जरांगे दाढी मिशा काढली तर गणपत पाटलासारखे दिसतील, त्यावर टीका केली. हे मग जरा चांगलं होऊन द्या. त्याला सांगतो कोण कसं दिसतं, काय दिसतं, त्याला सगळं सांगतो मी. कोणासारखा दिसतो, काय दिसतो, तो बी कोणासारखा दिसतो, तो नाकाड कसं, तो ते बिगर मिशाचा थुतार कसं, तो बी कसा दिसतो, त्या तमाशातल्या मावशीवणी, बिगर नाथाच्या मावशी, तो सगळं सांग. थांब मला थोडं नीट होऊन दे. तो काय मागं ठाणे मतदारसंघात 25 वार्ड क्रमांकावर तो कशामुळे प्रेम आहे, तो कोणत्या बँकेत काय, तू दम धर म्हणा जरा आता.